प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। 26 नोव्हेंबर अर्थात भारतीय संविधान गौरव दिन। या भारतीय संविधान गौरव दिनाच्या सन्मानार्थ त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवाजी पार्क या विराट मैदानावर, या विशाल मैदानावर एक अतिविराट संविधान सन्मान मेळावा झाला। या संविधान सन्मान मेळाव्याला अंदाजे कमीत कमी सुमारे 5 लाख संविधानवादी जनता एकवटल्याचे सांगण्यात येते। कुटुंब गर्दी होती। माणसांना पाय ठेवायला सुद्धा त्या शिवाजी पार्कवर जागा नव्हती। एखाद्या मुंग्यांसारखं ते चित्र दिसत होतं। प्रचंड तुफान गर्दी। संविधानाला वंदन करण्यासाठी, संविधानातली तत्व आपल्या मस्तकात भरून ठेवण्यासाठी आणि होय, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही हे सांगण्यासाठी ही लाखोची गर्दी एकवटली होती। मित्रांनो, ही गर्दी झाल्याच्या नंतर, ही सभा झाल्याच्या नंतर साहजिकच अनेकांना भारताचे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात जो मोर्चा काढण्यात आला होता त्याची तुलना करण्यात आली किंवा तो मोर्चा आठवला। एकीकडे एकटे प्रकाशजी आंबेडकर आपल्या स्वबळावर सुमारे 5 लाख जनता शिवाजी पार्कच्या मैदानावरती आणतात। वास्तविक पाहता शिवाजी पार्क या मैदानावरती भल्या भल्या नेत्यांना सभा घ्यायला 10 वेळा विचार करावा लागतो। किंबहुना महाराष्ट्रातले काही मोजके नेते जर आपण सोडले तर कुणाची हिंमत आणि पात्रता त्या मैदानावर सभा घेण्याची नाही। ती हिंमत बाबासाहेबांच्या नातवानं करून दाखवली आणि सुमारे 5 लाख जनता या मेळाव्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटली। हे एकीकडे होत असताना रामदास आठवले यांनी जो मोर्चा काढला होता महाबोधी महाविहार मुक्तीच्या संदर्भातला, त्या मोर्चाची आठवण लोकांना येणं साहजिक आहे। कारण लोक ह्या मोर्चाची तुलना आंबेडकरांच्या मेळाव्याशी करू लागले। एकीकडे प्रकाशजी आंबेडकर स्वबळावरती 5 लाख जनता शिवाजी पार्कवरती आणतात, त्यांच्यासाठी शिवाजी पार्कवरती सुमारे 5 लाख लोक येतात आणि एकीकडे रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातल्या सर्व रिपब्लिकन गटांना एकत्रित आणून, मग त्याच्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर असतील, राजेंद्र गवई असतील, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष असेल किंवा अनेक शिवसेना वगैरे या सगळ्या पक्षांची मोठ बांधून सुद्धा त्यांच्या मोर्चाला 5,000 लोक सुद्धा आले नाहीत, असं आता जनतेमध्ये बोलल्या जात आहे।
जनता सर्रासपणे म्हणत आहे की रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली जे काही छोटे मोठे गल्ली बोळातले सगळे नेते एकवटले, स्वतःला नेते म्हणवणारे जे काही एकवटले, त्यांना साधे 5,000 लोक आणता आले नाही. आणि एकीकडे बाबासाहेबांच्या नातवानं सुमारे 5 लाख लोक एका हाकेवरती आणून दाखवली. आणि मग अशा या ज्यांची 5,000 लोक आणण्याची ऐपत नाही, पात्रता नाही, अशांबरोबर नेते म्हणून त्यांना का म्हणून त्यांच्यासोबत ऐक्य करावं? जनता आंबेडकर घराण्यासोबत आहे. इथली महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता ही आंबेडकर घराण्यासोबत आहे. मग ती प्रकाशजी आंबेडकरांबरोबर असेल, मग ती सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेबांबरोबर असेल, परंतु आंबेडकरी जनता ही आंबेडकर घराण्याबरोबर आहे. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. प्रकाशजी आंबेडकरांची एकीकडे संविधान सन्मान मेळावा होत असताना त्याला लाखोची गर्दी एकवटत असताना, दुसरीकडे आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील जिल्ह्यामध्ये संविधान सभेचे आयोजन होत आहे आणि त्या सभेला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आनंदराज साहेबांच्या जिल्ह्या वाईज एखाद्या गावामध्ये जी सभा होते ना, एखाद्या तालुक्यामध्ये, त्या तालुक्याच्या सभेला जेवढी गर्दी राहते तेवढी या रिपब्लिकन गटांच्या छोट्या मोठ्या गटांनी मिळून काढलेल्या मोर्चाला सुद्धा गर्दी नव्हती, असं लोक तुलनात्मक दृष्ट्या बोलू लागलेले आहे. अर्थात जे काही असेल ते असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेलं आहे की आंबेडकरी जनता किंबहुना महाराष्ट्रातली जनता, प्रबुद्ध जनता ही आंबेडकर घराण्यासोबत आहे. आणि त्यामुळे प्रकाशजी आंबेडकरांच्या त्या महामेळाव्याशी किंवा आनंदराज साहेब आंबेडकरांच्या एखाद्या सभेशी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या त्या मोर्चाची तुलना करता येणार नाही. कारण आठवले साहेबांच्या मागे किंबहुना त्या गटातटांच्या मागे आंबेडकर जनता नाही, हे दिसून आलेलं आहे. वारंवार जनतेने ते सिद्ध केले आहे. त्यासाठी आता वेगळ्या आरशाची गरज नाही. आंबेडकर जनतेची ही एकच सूट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील दिसली पाहिजे. त्या निवडणुकांमध्ये त्याचे प्रतिबिंब उठले पाहिजे, उमटले पाहिजे. आणि येणाऱ्या महानगरपालिका या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या ताब्यात आल्या पाहिजे. या दृष्टीनं आता नियोजन आखण्यात आलं पाहिजे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.